मित्रांनो, जय शिवराय. आणि मराठवाडा केसरी मैदानात आहे आपण. एक वासरू बघताय, बैलगाडा मालक आहे आणि आहे अनुभव चांगला आहे. पण वासरू खरेदी केलं 24 घंटे पण नाही झाले आणि 24 घंटात वासराने कुठंतरी गट पास केला, गुलालात राहिलं. ही पारख महत्त्वाची बैलगाडा मालकाला. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा तुमचं. माऊली शेठ शंभर सरकार. बरं, शंभर सरकार नावाने प्रसिद्धी आहे. हो. आणि किती बैल आहे घरी आता? आपल्याकडे 4 बैल आहेत सध्या. 4 बैल आहे. हो. वासरू तू कसं काय खरेदी, म्हणजे कालचीच खरेदी आहे? त्यानं 11 बिनजोडमध्ये एकच जोड हारलेला वासरू येतो. बरं. 11 बिनजोड जिंकलेले आहेत, 10 जिंकलेले आहेत. 11 म्हणजे 11 मध्ये 10 जिंकलेले बिनजोड आहेत. आता ते ना अजून आता ते 12 महिन्याचं वासरू आहे. आणि खरेदी काल केली. काल खरेदी केली. किती रुपयाची खरेदी? 2,11,000ची खरेदी. कुठली खरेदी? इथं आडूळमधून. प्रॉपरचीच? हो, आडूळ तांडा आहे. त्या विशाल भाऊचा वासरू घेतला आपण. बरं. हो, त्यांचं वासरू घेतलं. हो. एक चांगली खरेदी. आणि पारख कशी झाली नेमकं? कारण आज इतकं मोठं मैदान आहे आणि मैदानात बघता तुम्ही जवळपास 800 बैलगाडा मालक या ठिकाणी दाखल झालेले आहे. हो. जवळपास 1600 बैल या मैदानात आहे पळायला. आणि त्या बैलात कुठेतरी बैल गट पास होतोय, वासरू गट पास होतोय. बैल आम्ही पाहायला गेलो. शुभम ड्रायव्हर आपले देवळाचे. आणि शुभम म्हणे आपल्याला वासरू सरकारी घ्यायचं, किती किंमत राहू द्या, काय अडचण नाही. तर त्यांच्या मनावर आपण वासरू खरेदी केली. हो. कितीची खरेदी म्हणलं? 2,11,000. 2,11,000. कुठल्या खांदी पळतो? तो डावी खांदी बोलतो. डावी खांदी. हो. आज कोणाच्या गळ्यात होता? विठ्ठल भाऊचा धोरकरी यांचा रुस्तुम आहे, हिंद केसरी. त्यांच्या बरं. ड्रायव्हरचा हां, रुस्तम होता. हो. आज चांगल्या पद्धतीने गाडी पळाली. कितव्या गटात गाडी पळाली? 6व्या गटात 7वा तास होता. बरं. हो. मूळ मालक जुने मालक आहे, त्यांच्याशी बोलूया. नमस्कार. नाव विशाल जाधव. काय नाव? विशाल जाधव. विशाल जाधव. कुठले राहणार? राहणार आडू आडूळचेच प्रॉपर. बरं. काय वासरात नेमकं काय वेगळं, पण काय खासियत आहे बरं? वागळात आपण जर त्याला बिनजोडला झुकला तो 101% गुलाल करणार. किती महिन्याचं वासर? वासरू लईतले 11 महिन्याचं वासरू. 11 महिन्याचं आहे. हा, आपण आणि जसं भाऊने सांगितलं 11 बिनजोड झाल्या, हा, तर झाल्या एवढं बिनजोड? 11 बिनजोड. या ठिकाणी आपण 2 बिनजोड केले. आणि काय नेमकं क्वालिटी कुठून खरेदी केला होता तुम्ही प्रॉपर? खरेदी आपण आपल्या मामाकडे आलता, राजू शेठ म्हणून. त्याच्याकडनं खरेदी केलं होतं. किती रुपयात खरेदी? ते आपण 35,000ला खरेदी केली होती. आज रक्कम कमी यायला असं वाटत नाही तुम्हाला? आपल्याला वाटतंय, पण कसं आहे, आपल्याकडे त्याचा पूर्ण पुरावा होत नव्हता. त्याच्यामुळे शेठकडे जो टॉपच्या पायऱ्यामध्ये पर्यंत काहीतरी नाव करण म्हटलं. बरं. त्यामुळे शेठला तो शेठ म्हणे मला देऊ वासरू, तर लगेच काही रकमेचा एवढं आपण विचार नाही केला आणि देऊन टाकलं शेठला. आज ज्या पद्धतीने गाडी पळाली, याच्या अगोदर 3 फेऱ्याचं मैदान केलं का नाही? त्याच्या अगोदर केला होता की जो हिंदकेसरी कार्टून आहे त्याच्या गटाला टाकली होती. त्याच्या गटाला मार खाल्ली गाडी. एकदा टाकला होता, 2 नंबरला गाडी उतरली होती. कार्टूनच्या गळ्यात? कार्टून. कुठल्या मैदान? आश्रमाता केसरीला. आश्रम म्हणजे कार्टून त्याच्या घासाघाशीला होता, म्हणजे दुसऱ्या गटाला. अच्छा, दुसऱ्या तासावर होती गाडी. आणि हा कोणात होता? हा नगरचा वादळ म्हणून वासरू होता. एक चांगलं पळणारं वासरू सरकारच्या दावणीला लागलं. सरकार काय सांगाल, भविष्य काय सांगतं वासराचं? भविष्य सेट त्याला 6 महिन्यामध्ये तुम्ही ओळखू शकणार नाही असं वासरू बनवतो. माप वगैरे कसं आहे? माप वगैरे चांगलं माप आहे आता. तर त्याला म्हणजे एवढा त्यांच्याकडे सोय नव्हती. आपल्याकडे 6 महिन्यात तो आता चांगल्या पद्धतीनं. घरी किती बैल आहे म्हटलं? आपल्याकडे 4 बैल आहेत. आणि कशात पळता? यालाच 3 फेऱ्याचं? 3 फेऱ्याच्या मैदानातच. बाकी आदत एकच आहे का आता? 2 आदत आहे घरी आणि एक दुसरा आहे आता. दुसरा तो पण आहे आता या दुसऱ्यामध्ये. हां, चालतं. शुभेच्छा राहतील. आणि एक चांगलं वासरू कुठंतरी दावणीला लागलं. 24 घंटे खरेदी करून झाले आणि या 24 घंट्यातच वासराने कुठंतरी गुलाल दिला गटाचा. तर फायनलपर्यंत बाजी मारावं याच शुभेच्छा. धन्यवाद. हो, धन्यवाद.